तुमच्या इथं चालली तर मी तुला जाऊच नसते दिलं हो जीवा. खोटी बोलली हो तू माझ्यासोबत. मैत्रिणीला भेटायला चालली ना मैत्रिणीला भेटायला चालली. काही गरज होती का हो तिथं जायची? हा बिन फालतू गरज राहिले. तुला काय बोलावं आता? एवढी कशी पागल आहे हो तू त्याच्या मागं त्या जवायच्या मागं. ज्योती तुला तरी सांगा लागत होतं ना मला. तू काऊन नाही सांगितलं तिथं चालली बा म्हणून? तूही गेली तिच्यासोबत एवढ्या लेकराला घेऊन. काय गरज होती का? हा आणि त्या जतीनले गितीनले माहीत घेत पडलं नाही का बाई तो शिवा देन नाही का बाई बोलत. एवढा पैसे लावून राहिला तो केस केली त्यानं तर. आणि हे वाली आपली चालली तिथं काय म्हणे मग ते पोरगी पोरगी होय का बाई होय तर? बाई सोय आहे, लग्न झालं आहे तिचं. 7 वर्षाचं पोरगा आहे तिले. तिले म्हटलं सोडून दे तर नाही. आणि मी जाणार नव्हती जी, पण हिनं मला लय हे केलं जीवाना चालणं करून. मी म्हटलं जाऊ दे आता हिच्या मनासाठी एक वेळा जाऊनच पाहावा म्हटलं. जाऊ दे ना. तिनं तिच्या डोळ्यानं पाहिलं तर आता ते कम से कम म्हणतं नाही ठेवून तिच्या नवऱ्यात. आ आता काही चान्सेस नाही बाई. आता काही नाही. मला त्याला सोडचिठ्ठी द्यास लागते. नाही दिली ना तर तसं आहे तो घेणारच आहे सोडचिठ्ठी. काय करू मी त्याच्यासोबत राहून आता? आता तुला पहिलेच म्हणलं ना देऊन टाक त्याला सोडचिठ्ठी. काय करतो तशा माणसासोबत राहू नाही बी तू. जीवा एखादी जीव जाय का काही जाय तू यावला. तुला अकल नसल्यासारखी वागतं बापा. अकल नसल्यासारखी वागाले. चांगलं शिक्षण पाणी कर. आता पोरी लागून राहिल्या. पोरीले पहिलेच प्राधान्य देऊन राहिलं सरकार. लागून राहिल्या चांगल्या पोरी. काही चांगली उंच पोरी आहे तू. जास्त काही वय नाही. पोलीसमध्ये टाकून पाय फारम गिराम. लावते ना आता त्या भाऊ आहे आम्ही लावतो ना तुला पैसा शिक्षणाला लागेल. नाही कोणत्याच याच्यात मन नाही लागत आहे आई. मी काय करू? एवढे वर्ष त्याच्या मागं घालवले. अचानक कसं काय मी त्याला सोडचिठ्ठी देऊ आई? कसं सोडून देऊ मी त्याला? सांग बरं. बरं ठीक आहे मी दिली असती, पण माझी पोरगी आहे ना त्या पोरीचं ते किती तू परेशान करते तुला माहित आहे ना. आई चाल पप्पाकडं, आई चाल पप्पाकडं. आणि त्या पप्पाला नाही तिची थोडीशी कदर का नाही? काही एक फोन नाही करत त्या लेकरासाठी बी. असं कसं सोडून देऊ मी त्याला? सांग बरं. आपण जीवा त्याला त्याच्या पोरीची फिकर नाही, लेकराची फिकर नाही. तू काय त्याची फिकर करतो ग? फिकर कराले तू ते आलं पाय ना. आता तो नाही म्हणते. ती पोट्टी एवढी सुंदर आहे जी दिसाले आई. ज्या बाई सोबत ठेवल्या टुकराचं हे आहे ना लफडं. ते बाई एवढी सुंदर आहे का दिसाले. बांगड्याचा काम करते ते. बांगड्याचा धंदा टाकून दिला ना यानं टाकला हिच्या नवऱ्यानं टाकून दिला. मग त्याच्या निमित्तानं बाया येणं जाणं हे ते चालू राहते ना. मग तिच्या घरी त्यानंच टाकून दिला हे हिच्यावाल्या नवऱ्यानं आपल्या जीवाच्या. माय बाई हो का? बांगड्याचा धंदा टाकून दिला तिले? बांगड्याचा धंदाच नाही आहे. तिचं घरदार गी बांधून ठेवलं आणि तिच्या पोट्ट्याचं शिक्षणही करते. भाऊ हिचा नवरा भाऊ नाही म्हणू वाटत मला त्याले. किती हलकट आहे व बापा. आणि माया पोरीला 1 रुपयासाठी गांजवलं यानं ना आलायकानं. साडे पैसे तिकडं घालत असन ना घालाले. माया पोरीचा हिशोब घे बाई हे पैशाचा. आम्हाला तिनं कधी 1 रुपया दिला नाही. आम्ही एवढं गरीब होतो बाई. तुम्ही दोघं नवरा बायको तिकडं औरंगाबादले होतं ना. अशी पैशाची टंचाई होती. बाया म्हणे बाई म्हणे जीवा एवढी चांगल्या घरी पडली तिले मागा म्हणे थोडेसे म्हणे वावराले लावाले की पैसे. काय मागू माय आम्ही इले पैसे? कधी मागतलं नाही बाई 1 रुपया इले. बाय तोंडावर म्हणे पोरगी तर चांगल्या घरी दिली हो म्हणे तुम्ही. क्लास होना ऑफिसर आहे म्हणे तो म्हणे. आणि तुम्हाला थोडीशी मदत करत नाही का पोरगी म्हणे अशी म्हणे. पण लोकायला काय माहित आहे बाई. माझ्या पोरीच्या घरचा अंधार काय चालू आहे आणि काय नाही. तिच्याजवळ 1 रुपया ठेवायला नाही तो जवाई. जवाई ठेवाले तर घरात जेवढं लागलं आणून दे. कपडे लत्ते करे. बाकी 1 रुपया तिच्या हाती दे नाही. जे काही लागलं सोबत घेऊन जाय. असा नालायक जवाई आहे हो बापा. एवढा पैसा घातला त्या बाईच्या मागं. चुकलं ना जी आई. हे पहिल्यापासून नवऱ्याचा मार खात गेली. एक शब्द बोलत नाही होती. काही नाही होती. त्याचं मोठं ऐकून घे. पहिल्यापासून सांगितलं नाही ना काही. हिचं चुकलं नाही का? मग त्याला पडली सवय. माई बायको आहे बा गरीब आणि मी काही केलं तरी चालते म्हणून त्यानं फायदा उचलला असा हिचावाला. हो ज्योती हे बरोबर आहे तिवाला. हिला पहिल्यापासूनच सांगितलं होतं ना आम्ही दोघं आहे नवरा बायको ना. तिचे बाबा म्हणे बाई तुला त्रासाचा अंत सांग. बाई तुला त्रासाचा अंत सांग. हे म्हणे बाबा जाऊ द्या इकडे येऊन आणलं ना बाई तिला लगेच 2 दिवसांनी उठून पळव बाई हे. मग काय सांगा हे पोरगीच आपल्या मतानं ऐकत नाही तर आपण काय करावं मग. आणि आता पाय बरं कशी करून राहिली ते. सोडचिठ्ठीची केस टाकली आपण खावटी हे ते करू बा म्हटलं. आता काय म्हणते ते मी देतच नाही म्हणते. त्याच्यासोबत अजूनही झाले तयार असा येईल. सांग बरं. मला नाही आवडलं जीवातीवाला. तुला सपोर्ट देणारे सर्व आहे. आई बाबा आहे भाऊ आहे वहिनी आहे. आता त्याच्या मागं कायले लागतं तू तुले नेतही नाही म्हणते. त्यानं दुसरी बाई पाहिली. किती सुंदर आहे जी आई ते. लय सुंदर आहे ते दिसाले. नाव सोडून व बाई वाजी बाबा दे ना सोडून त्याला. जाऊ दे ना. नाही आई मी एवढ्या लवकर त्याला सोडचिठ्ठी देणार नाही. त्यालाही समजलं पाहिजे दुसऱ्याच्या पोरीची जिंदगी कशी बरबाद करायची. तर मी जर असं बाहेर केलं असतं तर मग काय केलं असतं? तो पैसे कमावते म्हणून त्यानं काही करावं का? बाया ठेवावं आणि मी केलं असतं असं. तर मी नाही देणार त्याला सोडचिठ्ठी. एवढ्या लवकर नाही देणार. कायच करावं बाई हिचं वाला मध्ये काही समजतच नाही. मग काय तू जातं काय त्याच्यासोबत? जातं
जर तो तुला चाल म्हणून तर जायशील का तू त्याच्यासोबत? नाही नाही, मी जात नाही आई, नाही जात मी. आता माझा संसार मोडला ना, तर मोडलाच आता माझा संसार, मी जात नाही. पण याला सहजा चौशी मी सोडणार बी नाही आता. हा हो खाना हो बाई व. दोघी जणी खाना. तुझे नाव काय आहे हो बाई व? काय नाव सांगितलं तर आठवतही नाही बाई मला. काकू पूजा आहे ना, माझं नाव पूजा आहे, माझं नाव. असं पूजा आहे का? आणि आज मग तुम्हाला सुट्टी राहते ना, आज कशा काय आल्या मग तुम्ही मॉलमध्ये? सुट्टीच आहे बाई, आज सुट्टीच आहे. मी म्हटलं घरी बोर होऊन राहिलं होतं, चाल बा म्हटलं गेलं आता मॉलमध्ये जावं लागते. मी म्हटलं हे पूजा ताईले चालता का मायावाल्या घरी येऊ म्हटलं, भेट घेऊन आईले पाहिलंही नाही म्हटलं, लय दिवस झाले तर आणि कामावून जाणं होत नाही म्हटलं, तर चालता का म्हटलं, तर हो म्हणे त्या, म्हणून मग आलो. मग असं म्हणजे भेटायला आली का तू? माय बाई हो का, बरं झालं हो श्वेता आली तर भेटाले. कसे झाले हो बाई पोहे गे व पूजा, कसे झाले? मस्त झाले काकू, एक नंबर झाले. जिलेबी तुम्ही घरी बनवली का बाहेरून आणली जिलेबी? हो जिलेबी रात्री त्या पोट्ट्यानं आणली ना, सागरनं जिलेबी. तिनं सांगितली ना बाप्पा महाराणीनं जिलेबी आणा जिलेबी आणा, तर चला बा म्हणलं, होती तर दिली मग तुम्हाला. खाना पोहे चांगले झाले ना, खा. राहून जाय बाई मग श्वेता, आज राहून जाय, उद्या इथूनच चालली जातो. नाही बाई, यावल्या ताईचं पोरग आहे ना, कशी गोष्ट करतो. नाही राहत नाही अशीच भेटायला आली. कुठं गेली वहिनी गिनी, दिसत नाही. पोहे तू ना बनवले आणि दादा नाही दिसत, दादाला तर सुट्टी असं आज. बापा पिक्चर लागला ना धरती पुत्र का काहीतरी त्या सलमान खानचा, गेले ना दोघे जण पाहिले पिक्चर. मार मांग लागली त्याच्या चालनाव करून, तर गेली पिक्चर पाहिले दोघे जण नवरा बायको. थोडा आता संगडा झाला ना, त्या दिवशी तर बापा किती महाभारत घडवलं तिनं घरी. काय झालं, काय केलं तिनं आता वहिनीनं? त्या दिवशी त्या बापाच्या माय झगडे झाले होते तिच्यासाठी. तिले असं सांगून गेली मी, बाहेर जायचं होतं मला थोडंसं बायासोबत, तर तिने म्हटलं पोह्याला तेल कमी लावत जा, भाजीत तेल कमी टाकत जा म्हटलं. तेवढीच गोष्ट त्या बापाच्या समोर बोलून दाखवली तिनं आणि बोलली. आणि बापा त्या बाप तर माहित आहे मग कसं आहे तर, तूच चांगली पात नाही नसन तसं. बापा काय पालारा लावला त्या माणसानं, लढून सोडलं माय मले. सोडा रे, अशी आहे हे राणी, काय मनात बसन व हे. दादा गीता काहीच नाही म्हणे का मग तिले वहिनीले? दादा गीता काहीच नाही म्हणे? बोलला माय थोय बोलला, तिलेच बोलला म्हणा, मला गेले नाही म्हणलं त्यानं काही, तिलेच बोलला. त्या बाप शायना मले बोलून राहिला बिनकामाचा, बोलूनच नाही राहिली 2-3 दिवस झाले. जाय म्हणलं करत बसन तुमची सून म्हटलं, मागा म्हटलं तिलेच. लय सून करताना डोक्यावर बसवताना म्हणलं तुम्ही, तर मागत बसा म्हणलं तिलेच. बोलूनच नाही राहिली, बोलाले करते सविते. काकू या वयात भांडणं करता का जी तुम्ही? आता हे वय चांगलं खायचं प्यायचं मस्त राज आहे बाप्पा, ह्या वयातही भांडणं करता? नाही बाई हो पूजा, आमच्यावाले भांडणं गिरणं होत नाही हो बाई. पण ह्या हिच्याच्यानं, या गोबळतोंडीच्यानं होते भांडणं, या राणीच्यानं. भली अहो देसा लागली बिचारे आमच्या घराले व, काय करावतं. पोट्याला माय सोडतही नाही. काय करते ना काय नाही, निस्तिकाने आला का आमच्या घरी तमाशाच राहते. ते असतं गावातली होय हो बाई. आता हे त्या अंताची पोरगी ते अंता पाहिली तसं. आमच्या गावातली कोणती पोरगी? तुमच्या गावातली सून आमच्या गावातली पोरगी होय? कोणाची पूजा ताई? आपली अंता मामी नाही का ठेवल्या, त्याची पोरगी होय ना राणी. ते माई वहिनी होय ना, तुम्हाला माहीतच नाही का? लव्ह मॅरेज होय त्याचं वालं. आमाय हो राणी ह आमाय ते मागे येऊन बसली होती माय, तुझी वहिनी होय ते? आमाय बाई श्वेता तुझी वहिनी होय का होते? नाही बाई मला माहीतच नाही बा. इथं त्या घरी दिलं का तिले? अरे देवा, मला तर काही माहीतच नाही. मी मला दुसरीच कोणती तरी वहिनी असून तुझी, मला तर काही माहीतच नाही ते त्या घरी दिली काय व. माय बाई अंता मामीची पोरगी पाहिली ना, लय दिवस पर्यंत तिथंच होती गावात, बाया गोष्टी करे. तर माय तुझी सख्खी वहिनी होय का? फौजी ताई सख्खी वहिनी होय ना माईवाली, ते राणी अंता मामीची पोरगी. लय नाटकं करते जी, लय नाटकं करते. 2-3 वेळा तर मीनच नाटकं पकडाले. बाया सांगावर घेऊन झोपूनच राहा तापानं, तर काहीच कर. लय नाट केली आहे बापा. कामाचं तर एवढं जीवावर येते का नाही तिच्या, का खूपच. आम्ही तर मस्त आहे हो, अंता मामी स्वभावाले चांगले आहे लागेच. त्या मामी तर नाही आहे हो अशा. नाही त्यांची आईगी चांगली आहे, अंता मामी ठेवल्या चांगल्या आहे. आबो दिसली ना तर स्वतःहून बोलून लागेल ठेवल्या, मन मोकळे आहे. पण हे माहित नाही बहिणी काऊन अशी आहे तर राहिले. ही ना लयच म्हणजे अलगच आहे हे स्वभावले. काय करावं माय पूजा, लय घाईस आणलं हो येईनं माय सुनेनं बिचारे. काय माहित का त्या पोट्ट्याले अलग घेऊन राहतो म्हणते का काय म्हणते, तर काय माहित त्याच्यासाठी नाटकं आहे बाई तिचेवाले चालू राहिले. या पोट्ट्याले चांगली पोरगी पाहत होती व मी, माया मतानं कैली असती ना, किती चांगल्या पोरी पाहिल्या होत्या मी ना. याच्यासाठी मंदातच केलं नाही यानं तिच्यासोबत. पहिले लग्न झालेलं आहे ते तर माहीतच असेल तुले. पहिले लग्न कोणाचं झालं आहे? तुमच्या पोराचं.
नाही जी पूजा ताई, तिचं वहिनीचं पहिले झालतं लग्न. हे दुसरं आहे माझ्या भावासोबत. माझ्या भावाचं नाही झालतं. माझा भाऊ कुवाराच होता. सागर भाऊ कुवारे होते आणि राणीचं पहिले लग्न झालंय अंत मामीच्या पोरीचं. माय बाई, आणि मग ह्या सागर भाऊनं कसं काय केलं व? आता कसं केलं ना काय केलं बाई, आणि कसं भुलवलं त्याले काय माहित का बापा. एवढा शिकला सवरलं माय पोरग प्रोफेसर. कसं आलं तिच्या चाटीत ना कसं नाही तर बरं केलं तर केलं बाई. इथं तरी कुठं धड राहते होते. हाय, एवढं चांगलं पोरग बाई प्रोफेसर म्हणते आणि एवढं चांगलं भेटलं या राणीले अंता मामीच्या पोरीले, तरी पण अशी काऊन वागते. एखादी पोरगी असती तर किती घर धरून राहिली असती आणि किती चांगली राहिली असती. हे अशी काऊन करून राहिली. भावाला किती चांगल्या चांगल्या पोरी द्यायला तयार होत्या जी. माहीतच नव्हतं यायचं असं आहे का काही बा म्हणून. त्यानं अचानकच लग्न केलं. बरं केलं तर केलं ना, जाऊ दे बा, आता केलं तर केलं. पण ते धड नाही राहत. नाटकेलीच लय आहे जी, लयच नाटकेली आहे. तिचं निस्ती लढतच लायते, निस्ती लढतच आपलंच लढून बडून खरं करते ते. आपण बोलणार हाव आणि ते काही अशी चुपचाप राहते गरीब गाईसारखी माझ्या भावाच्या समोर दाखवते अशी. मग कमी नाही बदमाश. अव करास किती जणाचं लागते इथं सांग बरं पूजाबाई. किती जणाचं करा लागते. इनमिन 4 माणसं आहो आम्ही. ते सारखी सुधी करत नाही. जीवावरच येते तिच्यावर करायचं. पहिली तर माळ ढोंग केलं. माय पोरी होते तेव्हा झोपूनच राहे. माय सारखी सारखी झोपूनच राहे. तिच्या रूममधून बाहेरच निघाले. आता थोडीफार करायला लागली तर त्याच्यातही ढोंग करते. ढोंग करायला ते बोलूच नको म्हणते. हिचावाला आपल्या शेताचा बाप बोलू नको म्हणते तिले. बिना बोलल्यानं ते डोक्यावर नाही चढन का बाई. माय घर आहे, माय दार आहे, साऱ्या गोष्टी मी आणतो हे करतो. घरात लक्ष नाही देऊ का मग मी. सून काय करते काय नाही करत मला पाहता लागत. तिला काय निवय मोकळी सोडू का म्हशी सारखी. इकडं शिंग मारते तिकडं मारू देऊ तिले. नाही काहीच नको म्हणू म्हणते मले. असं कसं नाही म्हणणार मी. वा बोला नाही लागत तर काळजी काकू बोला लागते ना. बोलल्याशिवाय आपण शिकू कसं. बोलाच लागते. अरे तर शॉकच बसला जी. अंता मामीची पोरगी तुमच्या घरची सून शेताची सक्की ननद म्हटल्यावर मले ना म्हणजे आता पहिल्या वेळेसच माहीत पडलं. याच्या पहिले माहीतच नव्हतं मले. काय ह्या सख्या म्हणजे नंदा भाऊजया वैबा म्हणून मला माहीतच नव्हतं. बरं तिथं राहिली तर कधी शेता भेटायला नाही गेली. ते कधी शेताला भेटली नाही काही नाही. तशीच करते ते. माय पोरगी हे आली ना शेता आली का घरी ते निघूनच जाय मायच्या घरी. हे इकडं आणि ते तिकडं. अहो काय सांगू आता तुले. जाऊ दे बाई सांगायला बसलं तर लय आहे. जाऊ दे आता. सगळ्या घरी तेच कहाणी आहे जी काकू. अय ज्योती, ज्योती, अय ज्योती, आव इकडे व ज्योती. सूरज काऊन रे, काय झालं? काय आवाज दिला तुला? नाही व आई तुला बोलून राहिली. काम असं नाही दे काही तर तुला बोलून राहिली. घरी बोलून राहिली आई तुले. म्हणे ज्योतीच्या घराकडे जाय म्हणे तिला आवाज दे म्हणे म्हणून आलो. तर तू जाय घरी. मी चाललो कामावर तर तू घरी जाय. काय म्हणते आई तर काय. घरात बाहेरूनच चालला काय? चाय घे पेजो थोडसा. चल ना चाय मांडला मी ना आता. नाही मला वेळ होऊन राहिला. जवाई आहे का घरी. नाही आहे जवाई घरी म्हणून तर म्हणलं तुला चाल म्हणून चाय प्याले. मला माहिती आहे तू जवाई असला येत नाही तर चल. जवाई असला म्हणजे त्या नवऱ्याला काय भेटतो काय मी सांगू राहिली मोठी तर. आम्हाला वेळ होऊन राहिला. मी चाललो घरी. याचं घरी म्हणतो कामावर जायचं आहे मध्ये. डब्बा गिब्बा घेऊन जाय ना जात होता. चांगली बोलून राहिली तर येत नाही म्हणते. जा. शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है इसीलिए मम्मी ने इसीलिए गर्लफ्रेंड ने मुझे चाय पे बुलाया है. मुश्किल बड़ी मुश्किल गरे पे. जिपरी इकडून कुठून आली. मस्त लिपस्टिक लावून आहे. कुठं चालली आणि कुठं नाही तर. कुठं चालली हो लिपस्टिक लावून होतो. हो घरी लिपस्टिक लावून राहिली. कुठं चालली हो. साऱ्या गावावर हिंडून राहिली का लिपस्टिक लावून. कुठे चालली हो. कोणाला दाखवून राहिली लिपस्टिक तर. लिपस्टिक लाव नाही तर काही लाव. तुम्हाला काय करावं लागते. लिपस्टिक लावली काऊन तर तुम्ही दिली का घेऊन. मागल्यावानी करतो का पण दिसून देईन आणि हिंडून राहिली गावावर लिपस्टिक लावून. हिंडा दे. कुठून लावली ते लिपस्टिक तुला. मध्ये गेलती केस कापाले. बाई झोपली आहे तर त्याला म्हटलं केस कापून यावं म्हणलं थोडसे मग शेंडे तर गेलती तर तिथं दिसली लिपस्टिक लावली. मग काय झालं. तुमचं काही हे आहे का मायावर. काऊन लावली. शेंडेच काय कापले. भांडी गुची आली पाहिजे नव्हती. बंदे कापून टाकायला लागत होते. नाही तर टाकलं करायला लागत होतं. तुम्हाला आवडत नाही केस कापाले म्हणूनच मी इकडे आल्यावर कापले. तुम्ही कापून देत नाही मला केस. बहीण मा आधी तर लय मारली का. मायच्या घरी तिकडं उठून पाहिली. सासूचं घर सोडून नवऱ्याचं घर सोडून आणि मारल्यासारखी करून राहिली. आपल्या मतानं करायला पाहून राहिली. देऊ का तुला आता चांगली. देऊ का. थांब इकडे तू इकडे. चुपचाप काम आले. तिच्या मायच्या घरी ठेवून चहा बहीण गलती करून राहिलं का मी. हे आपल्याच मतानं वागून राहिली. इकडे हिंडून राहिली तिकडे हिंडून राहिली. लिपस्टिक लावलं कुठं गेलती कुठं नाही तर. पाहतच राहतं का डोळे खाली पडन ना तुमचे.
इले संध्याकाळी घ्या येत आता. हा लय मस्त आवड्यावानी करून राहिली मायच्या घरी मस्त फिरते इकडं तिकडं. इले संध्याकाळी घेऊनच येतो आता. थांब कशी राहते ना हे इकडं तिकडं फिरणंच काढतो हिचं. आई आज रविवार आहे, पूजा कुठं गेली हो? पूजा दिसून नाही राहिली, अजूनही गेली का ते त्या याच्या घनश्यामच्या घरी बसाले? नाही रे बाबू, ते श्याम्याची बायको आणि पूजा दोघी जणी शिटीत गेल्या. शेतीत कोण गेला? आज तर सुट्टी आहे तिने. दोघीला सुट्टी आहे ना, आज रविवार आहे तर सुट्टी घेत असते ना रविवारी. मग कशी काय गेली आज? काही तिचं काम होतं का? नाही ते शेताच्या घरी गेल्या वाटते तिच्या मायला भेटाले. तिच्या मायची तब्येत बरोबर नाही होती तर आली होती ती पोरगी घरी. चालता का ताई म्हणे, थोडंसं येऊ म्हणे फिरून, सामान घ्यायचं आहे म्हणे थोडं. तर चला म्हणे, मला वेळच वेळ आहे. आता तिले काही कामं करा नाही लागत. त्या इले श्वेताले भांडेवाली आहे बाई तिच्या घरी. आणि कपडे बी समजा ते मशीनमध्येच टाकते. तिच्याजवळ वेळच वेळ आहे. अभ्यास आहे म्हणा पोरगी, ते अभ्यासही करत राहते. हिनं हो म्हणलं बाप्पा मग पूजानं. मग आपण काय म्हणावं, तिनं हो म्हणल्यावर गेली. म्हणे बाबूले पाहन का म्हणे. मी म्हणलं हो बाई पाय तू जाय म्हणलं जाशील तर. तिच्या समोर आपण काय बोलावं नाही. सांगितलं असं ना रे बाबू, तिनं सांगितलं नाही होतं का? नाही फोन तिनं लावले तिनं मध्ये, पण मी नस उचलली नाही. कामात होतं का नाही त्याच्यामुळे मी उचलली नाही. आता घरी आलो तर दिसून नाही राहिली म्हणून विचारलं. बरं जाऊ दे, गेली तर काही फरक नाही पडत म्हणा. कुठे जात भीत नाही ते, तिच्यासोबत गेली ना. आपल्या श्वेतासोबत चांगली पोरगी आहे. श्वेता गीता चांगली आहे, श्यामाची बायको स्वभावली मस्त आहे. हो स्वभावली की चांगली आहे म्हणा ते पोरगी. म्हणणंच मी नाही काही म्हणलं नाही ना. गेली तर जाऊ द्या म्हणलं. आता तिले तसं आता नवीनच आहे ना पूजा बी. गमत नाही काही नाही तिले बी. बरं कामाला जाते म्हणा ते, पण मग आता आलीच ते पोरगी श्वेता जातोस म्हणे तर जाई बाई म्हणलं. मग नाही जाऊ दे तिला अशी म्हणाय की नाही नको करत जाऊ आई. जाऊ देत जा तिला, तिच्या मतानं करू देत जा. नाही रे बाप्पा, मी कायले म्हणू रे तिले नको जाऊ का काही. जातो म्हटलं तर जाय बाई म्हणलं मी. पान का म्हणे पोराले. हो बाई म्हटलं जाय म्हटलं. येणार रे आता, येणार फोन घेऊन लावून पाय ना. बरं लावतो मी फोन. ते काय करा लागते बाप्पा, मी कायले म्हणू जाय का नको जाऊ. तूही बायको होय, तू पाय बाप्पा. तिनं मला एक शब्द विचारला जाऊ का, ये तर मी हो म्हणून दिलं. बरं गेली तर काही नाही म्हणा, जाऊ दे. मी कोण होय मनाई करणारी.